नमस्कार, मी संदीप देसाई. आपण बघतोय लागवी की राज्यभरामध्ये उत्साह आहे. गुढीपाडव्याचा आपण बघितलं तर डोंबिवली असेल, गिरगाव असेल, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शोभायात्रा आहे. शोभायात्रांमधून वेगवेगळे संदेश दिले जात आहेत, जनजागृती केली जाते आहे. वेगवेगळ्या थीम घेऊन रणरागिणी ज्या आहेत त्या बुलेट स्वारी करताना संदीप पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यात या नवचैतन्याचा, आनंदाचा हा उत्साह सुरू आहे आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमतनं सुद्धा 11 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि 12व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतला शुभेच्छा दिल्यात. पण अर्थातच सुरुवातीला बातम्या आता पाहणार आहोत शोभायात्रेच्या, आनंद यात्रेच्या, कारण गिरगाव मधली ही दृश्य आता पाहतोय. गिरगाव मध्ये अगदी वाजत गाजत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आणि 6 दृश्य संदीप, बुलेट राणी, लेझिम नृत्य, साहसी खेळ, ढोलचा गजर, लोकनृत्य आणि शोभायात्रा जी अंतिमात्र आनंद यात्रा होती. आपण बघितले तर एकंदरीतच आज पहाटेपासून म्हणजे 7 वाजल्यापासून हे सगळे तरुण तरुणी, बच्चे कंपनी, आबाल वृद्ध सगळे शोभायात्रेमध्ये सहभागी होताना दिसतात. मग या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता तो म्हणजेच तरुणींचा सहभाग. बाईक रॅलीमध्ये वेगवेगळ्या थीम घेऊन या सगळ्या तरुणी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. मग जवानांना आदरांजली असेल किंवा प्लास्टिक मुक्तीचा संदेश असेल, भारतीय परंपरा, महाराष्ट्राची एक पारंपरिक वेशभूषा करून हे सगळे तरुण तरुणी या सगळ्या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले होते. सेलिब्रिटी सुद्धा रागवी या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. निश्चित. आणि साहसी खेळ सुद्धा या शोभायात्रेत होते. ध्वज पताका उंचावली गेली, ढोल ताशांचा गजर झाला आणि आसमंत नववर्षाच्या स्वागताकरता सज्ज झाल्याची ही दृश्य पहाटेपासूनच आपण पाहतोय. हा नवचैतन्याचा सण आहे, सकारात्मकतेचा सण आहे, कारण ऋतुराज, ज्याला वसंत ऋतूला ऋतुराज असं म्हटलं जातं, कारण निसर्गात सुद्धा अगदी आमूलाग्र बदल होत असतात जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. आणि याकरता म्हणून नव भारलेलं वातावरण घेत, नवचैतन्य निर्माण करत, जुन्या सगळ्या ज्या कलुषित गोष्टी आहेत त्या मागे सारत नव्यानं आता पुन्हा आयुष्याला सुरुवात करण्याकरता या नववर्षाचं स्वागत, मराठमोळ्या नववर्षाचं स्वागत आज राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात करण्यात आलंय. अगदी ही 5 दृश्य आपण बघतोय लागवी गिरगावची आहे, दादर, डोंबिवली, ठाणे आणि नाशिक मधली दृश्य आहेत. आपण जर दादर मधलं खास वैशिष्ट्य बघितलं तर तिथं रिंकू राजगुरूनं सुद्धा हजेरी लावली होती. पण त्या अगोदर आदिवासी नृत्य काही तरुणांनी केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची एक नृत्य परंपरा आहे ज्यामध्ये वेगवेगळी नृत्य केली जात आहेत आणि त्याच पद्धतीनं दादरमध्ये सुद्धा या आदिवासी बांधवांनी, आदिवासी तरुणांनी एक आदिवासी नृत्य सादर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात जर माहोल कशानं तयार होत असेल पारंपरिक पद्धतीचा किंवा पारंपरिक सणावारांचा तर तो म्हणजे ढोल ताशान. आणि ढोल ताशांचा गजर झाला की एक वेगळाच माहोल आपल्याला पाहायला मिळतो आणि तसाच माहोल काहीसा महाराष्ट्रामध्ये असल्याचं पाहायला मिळते लागवे. निश्चित. देवभूमी संदीप, खरं तर नाशिकला म्हटलं जातं आणि या देवभूमीत सुद्धा नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर झाला आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे यात लहानग्यांचा उत्साह उल्लेखनीय असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सकाळपासूनच पारंपरिक वेशात सजत ही तरुणी जी आहेत, जी लहान मुले आहेत, ती या लेझिम पथकामध्ये, या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं दिसतात. आणि गिरगावातली दृश्य जर आपण पाहिली तर या बुलेट रॅलीला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. ही केवळ रॅली नाहीये तर सामाजिक संदेश देणारी ही रॅली आहे, ज्याच्यातून वेशभूषेच्या माध्यमातून सुद्धा काही सांगितलं जातं, काही संदेश जनमानसात रुजवला जातो. आणि यंदाची संदीप जर आपण रॅली पाहिली तर ती होती मात्र ज्योतीनं तेजाची आरती ही थीम होती आणि त्या थीमवर मात्र या बुलेट रॅलीला सुरुवात झालेली आहे. अगदी. आणि यामध्ये गिरगावचं एक वैशिष्ट्य आपण बघितलं लागवी तर एकंदरीतच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या सगळ्या महिला असतील किंवा तरुणी असतील यामध्ये सहभागी झालेल्या असतील, मग वेगवेगळ्या राज्यातल्या असतील किंवा वेगवेगळ्या धर्मातल्या असतील, जातीतले असतील, ही सगळे तरुणी या बुलेट रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यानंतरची जी दृश्य आपण बघणार आहोत ती दादर मधली दृश्य आहेत, कारण दादर मध्ये
रिंकू राजगुरूनं सुद्धा हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि ही दोन दृश्य आपण बघतोय. रिंकू राजगुरू येण्याच्या अगोदर इथल्या दादरमधल्या एका प्रतिष्ठानच्या शोभायात्रेमध्ये काही आदिवासी तरुणांनी आदिवासी नृत्य सादर केलं. ही दोन्ही दृश्य आपण बघू शकतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा ठेका धरलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण आपण बघतोय की आता उमेदवार सगळीकडे रॅलीमध्ये दिसत आहेत. उर्मिला मातोंडकर पण मागच्या काही दिवसांपासून उमेदवारी काँग्रेसची मिळाल्यापासून त्या चर्चेत आहेत आणि त्या सुद्धा आज या शोभायात्रेमध्ये दिसलेल्या. निश्चित दादरमधली ही दृश्य ज्या ठिकाणी रिंकू राजगुरू कागर या चित्रपटाच्या निमित्तानं शोभायात्रेत सहभागी झालेली होती, पूर्ण चित्रपटाची टीम यात सहभागी झालेली होती. तर दुसरी दृश्य उत्तर मुंबईतून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसच्या वतीनं त्या उर्मिला मातोंडकर अगदी मराठमोळ्या वेशात लेझिमच्या तालावर ताल धरत या शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत. आपण बघतोय आर्चीला बघण्यासाठीच म्हणजेच रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी दादरमध्ये सुद्धा एकच गर्दी उसळलेली होती. रिंकूचा एक नवा कोरा सिनेमा येतोय कागर नावाचा आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आता रिंकू सगळीकडे भेट देताना हजेरी लावताना दिसते आणि त्याच अनुषंगानं आज रिंकूनं दादरमधल्या एका शोभायात्रेला हजेरी लावलेली आहे. रिंकूला पाहण्यासाठी नेहमीसारखीच प्रचंड गर्दी उसळलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय सुरक्षेमध्ये रिंकू या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण सैराटच्या जबरदस्त यशानंतर आता दुसरा सिनेमा जो आहे मराठीतला तो रिंकूचा येतोय कागर नावाचा आणि त्याचंच प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. तर दुसरी दृश्य आपण बघतोय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची ही दृश्य आहे. त्यांनी लेझिम खेळण्याचा आनंद या शोभायात्रेमध्ये लुटलेला आहे आणि त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांनी हल्ली जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. बहुत अच्छा लगता है जब ऐसे दिन पर लोगों के बीच आने का मौका मिलता है. बहुत खूबसूरत त्योहार है हमारा क्योंकि ये नववर्ष की शुरुआत होती है और इसलिए नववर्ष के आगमन का स्वागत करने के लिए ये पूरा जो तैयारी करनी पड़ती है. निश्चित संदीप, आताच आपण पाहिलं तर दादरमध्ये कागर या चित्रपटाच्या निमित्तानं रिंकू राजगुरूंना हजेरी लावलेली होती. सगळी चित्रपटाची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली होती आणि रिंकूशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनं. दादर नायगावच्या शोभायात्रेला आज खऱ्या अर्थानं एक वेगळा साज चढलेला आहे. कारण युवराज आणि राणी दोघंही इकडे आहेत. कागर सिनेमाच्या प्रसिद्धीची गुढी आज खऱ्या अर्थानं उभारलेली आहे असंच म्हणायला हवं. कारण रिंकू, तू न्यूज 18 लोकमतला न्यूज रूम चर्चेत आम्ही पाहिलं तुला आणि आता तू छान गुढीसोबत उभी आहेस. त्यामुळे आज खरंही आनंदाची गुढी आहे. तुम्हाला दोघांनाही कागरसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि आजचा हा सगळा थाट पाहून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी सगळ्यांबरोबर गुढीपाडवा साजरी करायला मिळते आणि शुभंकरी सगळ्यांनाच भेटतोय गुढीपाडव्याच्या निमित्ताने. तर खूप आनंद होतो आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. चला, कागरच्या प्रसिद्धीचा नारळ तू आज फोडलेला आहेस. तुझी एंट्री आज झालेली आहे. त्यामुळे कसं वाटतंय आता दादर नायगावच्या शोभायात्रेचा हा मान आणि हा थाट कसा वाटतोय? खरं तर हा मान आणि थाट म्हणजे आता हे घरासारखंच आहे. कारण की मी इकडेच लहानाचा मोठा झालोय. म्हणजे इकडे जी श्रीहरी बिल्डिंग आहे तिकडे माझ्या आईचं माहेर आहे आणि मी तिकडेच राहायचो. मी अर्ध्याधिक लोक मला लहानपणापासून ओळखतात म्हणून हे माझंच घर आहे आणि माझीच माणसं आहेत. एक वेगळं स्वप्नपूर्ती आहे. वेगळंच आहे. म्हणजे हे स्वप्न म्हणजे मी खूप आधीपासून बघत आलो. कारण की इकडे अनेक ऍक्टर्स येऊन गेलेत, अनेक लोक येऊन गेलेत, देवीच्या दर्शनासाठी येऊन गेलेत आणि मी स्वतः इकडे यायचो. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे स्वप्न पूर्णच होतं ना आणि कधीच विचार पण नव्हतं केलं. पण आज ते पूर्ण झालं आणि खूप कमाल वाटतंय. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि जाता आता तुमचा तो खास नमस्कार होऊन जाऊ. थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह निलिमा कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, दादर. निश्चित आपण जर पाहिलं तर दादरप्रमाणे गिरगावात सुद्धा अगदी शोभायात्रा निघाली आणि यात सुद्धा मराठी कलाकारांनी उपस्थिती लावलेली आहे. यात गिरगावकर असलेल्या स्वप्नील जोशींना सुद्धा उपस्थिती लावली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. गिरगावातल्या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी मराठी कलाकार देखील सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत स्वप्नील जोशी आहेत, गिरगावकर आहेत. गिरगावकर, स्वप्नील जोशी, काय सांगाल, कशी वाटते शोभा? काय सांगू, म्हणजे माझ्यासाठी आय थिंक
एक वेगळा इमोशनल मोमेंट आहे, कारण ज्या गिरगावच्या शोभायात्रे मला असं वाटतं पहिलं वर्ष होतं आणि त्या शोभायात्रेच्या कॅन्टरवर मी होतो आणि आता इतके वर्षांनी जीवलगाच्या निमित्ताने स्टार प्रवाह, सतीश राजवाडे, रविकांत सर आणि ही अत्यंत सुंदर लोक, अमृता, मधुरा, सिद्ध्या आणि माझं गिरगाव. आय थिंक गिरगाव म्हटलं की माझ्या डोळ्यात पाण्याशिवाय राहत नाही. माझे वडील गिरगावाचे आहेत आणि आज मला एक गोष्ट माहिती आहे की आज मी इकडे येऊन ना त्यांना जाम खुश केलेलं आहे. कारण गिरगाव आमच्या रक्तात आहे, गिरगाव माझ्या मनात आहे आणि मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही गिरगावकराला जगाच्या पाठीवर कुठेही न्या, तुम्ही त्याच्या मनातनं गिरगाव काढू शकत नाही. गिरगावकरांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो, खूप चांगले सेल्फीसाठी तुम्हाला आग्रह करते. मला असं वाटतं की त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. मी काही केलं चांगलं वाईट तरी गिरगावकरांनी नेहमी ते डोक्यावर घेतलंय आणि मला खात्री आहे की जीवलगाला पण गिरगावकर डोक्यावर घेणार आहे. मुंबईकरांना गुढीपाडव्याच्या कशा शुभेच्छा? मुंबईकरांना कशाला, मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना, जगभरातल्या सगळ्या लोकांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा गुढीपाडवा तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा, शांततेचा आणि भरपूर आनंदाचा जाओ अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि जसं आपण गुढी उभारतो आपल्या नवीन स्वप्नांची, नवीन आकांक्षांची, तशीच ही गुढी खूप उंचावत राहू दे आणि गेलं जे काही मागचं वर्ष होतं त्यात निराशा झाली असेल, अपयश आलं असेल ते विसरा आणि पुन्हा नव्या जोमानं आणि नव्या जोशानं नवीन वर्षाचं स्वागत करा.